तर मामा हे किती वर्षापूर्वीचं घर आहे तुमचं? 30 वर्षे हा धरणात उठून इथं बांधला गावात. बरोबर बरोबर. गावातलं होतं ते इथं आमच्या म्हणजे मालकीत बांधलं. ज्यावेळी पाडगाव धरण झालं होय होय पाडगाव धरण. त्यावेळी. त्यावेळी बरोबर बरोबर. तर मामांच्या घरी आपण आलेलो आहे भटवाडीमध्ये, म्हणजे तांब्याच्या वाडीमध्ये. तांब्याच्या वाडीपैकी बरोबर भटवाडी. बरोबर. पुरातन असं घर तुम्ही बघू शकता. तर ते हे करणार काय जाऊ काय तिकडे ह्याला आम्हाला लाईट दाखवा. आपल्या व्हिडिओ बघतात त्यांना दाखवूया आपण की कसं घर आहे. हे बघा मामांचा देवाला मस्तपैकी अशी खोली आहे जुनी. मामा इथं कोण कोण राहते तुम्ही आता? एकटंच आहे मी. एकटाच राहताय? हो. बघा मामा हे एवढ्या जंगलाच्या मध्येच गाव आहे आणि बायको एकटंच. वारली त्याला 8व्या चालू आहे. 7 वर्ष संपूर्ण 8वे चालू लागलं कालच्या याला पौर्णिमेला. बरोबर. पौर्णिमे दिवशीच रात्री 1 वाजता बायकोचं निधन झालं. होय काय? कोल्हापूर दवाखान्यात. हा. कोल्हापूरला. बघा मामा एकटेच्या जंगलात एकटेच राहतात. या घरात भरपूर मोठं असं घर आहे. जेवण बिवण एकटेच करून खातात. हे बघा जेवण खोली. आम्ही आता इथे पार्टी करण्यासाठी आलो. आमचा मित्र किरण जेवण करत आहे इथं. तर थोडं आता पनीर तळून घेतलेलं आहे आणि आता बाकीचं पनीर तळायला चालू आहे. हा. तर आता हे तळून झाल्यानंतर याला आता आपण फोडणी देऊ मसाल्याची. मामाने पाट्यावरती तयार करून मसाला तयार केलेला आहे. तो आता इथं आम्ही भांड्यात काढून ठेवलेला आहे. थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता मामाने या पाट्यावरती बनवलेला मसाला आहे. आम्ही येणार मामांना आधी कॉल करून सांगितलं होतं थोडी बाई तर हे येते. त्यामुळे आता मामाने मसाला बनवलाय. तो मसाला कोकणी पद्धतीचा मसाला करून आता आम्ही पनीर बनवणार आहोत. बरोबर. ही मामांची भांडी ठेवायची जागा आणि आंघोळीसाठी